उपवास म्हटलं की उपवासाला चटपटीत वेफर्स किंवा चिप्स हे नक्कीच लागतात. तर हे वेफर्स आपण आज घरी बनवतोय आणि याचा आवाज तुम्ही बघा. एकदम कुरकुरीत झालेत हे वेफर्स. तर हे वेफर्स तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 बटाटे घेतलेत आणि सोलणीच्या सहाय्याने आपण हे बटाटे आता सोलून घेऊया. आणि सोलल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. म्हणजे जी काही एक्स्ट्रा माती वगैरे सोलल्यानंतर लागली जाते ती धुतली जाते. तर इथे मी दोन्ही बटाट्यांच्या सुरुवातीला साली काढून घेते. उपवासाला नेहमीच जर तुम्ही बटाट्याचे वेफर्स किंवा केळ्याचे वेफर्स विकत आणत असाल तर तुम्ही घरी एकदा हे बटाट्याचे वेफर्स नक्की बनवा. आता इथे मी बटाटे सोलून स्वच्छ धुवून घेतलेत. एका वाटीमध्ये पाणी घेतले. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. गॅसवर मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवले. तेल कडकडीत गरम झालं की किसणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने बटाट्याच्या स्लाईस काढून घ्यायच्या. तुम्ही ताटामध्ये सुद्धा स्लाईस काढून घेऊ शकताय आणि मग एकसाथ तुम्ही तळून घेऊ शकताय. ते सुद्धा सोपं जातं, स्लाईस काढून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायच्या. पण मी डायरेक्टली तेलामध्येच ह्या पाडलेल्या आहेत. तर असं व्यवस्थित मिक्स करून हे आपण तळून घ्यायचं आहे. खालती वरती करायचे थोडे वेफर्स, म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित ते तळले जातात. तर हे बघा, अर्धवट तळत आले की मग याच्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी बनवलं ते अर्धा चमचा घालायचं. पाणी घालताना खूप सावधानीने घालायचं, कारण तेलामध्ये पाणी घातलं तर काय होतं ते सगळ्यांनाच माहीत आहे. हे बघा, अशा पद्धतीने बुडबुडे येतात. तर तेलामध्ये पाणी घातलं की थोडंसं लांब व्हायचं, नाहीतर मग तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलामध्ये पाणी घातलं की थोडंसं लांब व्हायचं आणि बुडबुडे बंद झाले की मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर तळल्यानंतर कलरसुद्धा बघितला असेलच. तर आता आपण दुसरी बॅच तळून घेऊया. सेम त्याच प्रोसिजरने आपण ही सुद्धा बॅच तळून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने मिक्स करायचे आणि अर्धवट तळले की याच्यामध्ये मिठाचं पाणी घालायचं आणि थोडे बुडबुडे बंद झाले की मग हे मिक्स करून घेऊ. तर हे बघा, कलर किती छान आलाय. वाटतच नाही आहेत की आपण हे वेफर्स घरी बनवलेत. तर आता महाशिवरात्र येते, तर या महाशिवरात्रीला तुम्ही हे वेफर्स नक्की बनवा. आणि केळाचे वेफर्स जर बनवायचे असतील तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बनवा. तर आता आपण तिसरी बॅच तळून घेऊ अशाच पद्धतीने. तर हे केळाचे वेफर्स किंवा बटाट्याचे वेफर्स तुम्ही घरच्या घरी जर बनवलात ना तर तुम्ही कधीच बाहेरून विकत आणणार नाही. आणि उपवासाला तुम्ही झटपटीत, घरामध्ये तर बटाटे असतात, तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आणि पटदिशी हे वेफर्स घरीच बनवाल. तर तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर कसे झालेत ते कमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच असेल तर तुम्हाला समजलंच असेल की वेफर्स बनवायला किती सोपे आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि अजून तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.